नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नवी मुंबई महानगरपालिकेची ही जी भरती होते, या भरतीसाठी आता नवीन परीक्षा पॅटर्न आयोजित केलेला आहे. हे कसा नवीन पॅटर्न आहे, यामध्ये स्वरूप कसं आहे, सेक्शन कुठले कुठले आहे, प्रत्येक सेक्शनमध्ये एकच सब्जेक्ट असणार आहे की मिक्स म्हणजे चारही जे सब्जेक्ट आहे ते असणार आहे का, जर माझा टेक्निकल जर विषय असेल तर त्याचं कसं होणार, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. छोट्याशा व्हिडिओमध्ये 90% विद्यार्थ्यांना आणखी याची माहिती नाही, 90 ते 95% विद्यार्थ्यांना, आणि हे माहीत असणं म्हणजे तुमच्या यशाचं कारण असणार आहे. तर चला नक्की बघूया आता या व्हिडिओमध्ये काय काय आहे. नवी मुंबई महानगरपालिका परीक्षा पद्धती. आता यामध्ये परीक्षेमध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे ते पाहणार आहोत. टाइम बाउंड सेक्शन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. प्रत्येक ग्रुपसाठी किती वेळ मिळणार आहे आपल्याला ते देखील पाहणार आहोत. काही याच्यामध्ये ग्रुप काय म्हणता ग्रुप वाईज कट ऑफ आहे का हे देखील आपण पाहणार आहोत, किंवा सेक्शन वाईज काही कट ऑफ आहे का ते देखील पाहणार आहोत. एकदा वेळ संपल्यावर मागील प्रश्न पाहता येतात का ते पाहणार आहोत, आणि हे नियम कोणकोणत्या पदासाठी लागू आहेत ते देखील पाहणार आहोत. जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. परीक्षेतील मुख्य बदल काय आहे. MCQ परीक्षा आता टाइम बाउंड सेक्शनमध्ये असणार आहे. म्हणजे एका सेक्शनसाठी तुम्हाला पर्टिक्युलरली तेवढा वेळ दिलेला असणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला त्या सेक्शनमधले जे प्रश्न आहेत तर ते सोडवायचे आहे. तोपर्यंत तुम्ही पुढच्या सेक्शनमध्ये जाऊ शकणार नाही. 100 प्रश्न, 4 ग्रुप असणार आहेत. ABCD असे 4 सेक्शन असणार आहे. प्रत्येक सेक्शनसाठी 25 प्रश्न आणि 30 मिनिटाचा वेळ असणार आहे. जे आपल्याला T20 खेळायचं आहे ना, 100 काय म्हणता येईल की 120 बॉलमध्ये 200 मार्क काढायचे आहेत, राईट. पहिले कसं होतं की ही जी T20ची मॅच जी आहे, म्हणजे आपली परीक्षा जी आहे आणि T20ची मॅच सारखीच आहे. अगोदर काय होतं की बॅट्समन जो चांगला बॉलर आहे बुमरा टाईपचा, तर त्याला काय करायचे की जर आरामात खेळून घ्यायचे, विकेट नाही द्यायचे. आणि नंतर मग एखादा जर समजा साधा सरळ जर बॉलर दिसला की त्याची लगे डायरेक्ट कॉलर धरल्यासारखंच त्याला एवढं मारायचे त्याला की सगळ्याचे रन वसूल करायचे. आता तसं नाही होणार. आता परीक्षेमध्ये काय आहे की तुम्हाला जी बॅटिंग करायची आहे ना, तर ते सगळ्या बॉलरला सगळ्यांना सारखंच खेळायचं आहे. ठीक आहे. 4 बॉलर आहे. T20 मॅच आहे, 120 मिनिट आहे, 200 रनचं टार्गेट आहे. प्रत्येक बॉलरला म्हणजे प्रत्येक सेक्शनला तुम्हाला काय व्यवस्थित बॅटिंग करून सगळ्याचा एक योग्य समाचार घ्यायचा आहे, या पद्धतीने ना. आता एकदा वेळ संपल्यानंतर पुढील ग्रुप जो आहे तो ऑटोमॅटिक चालू होतो. उत्तर पाहण्याचे नियम काय आहे. प्रत्येक प्रश्न जो आहे तो मार्क फॉर रिव्ह्यू करता येतो. रिव्ह्यू फक्त त्या सेक्शनच्या वेळेतच करता येतो, आणि तो फक्त त्या सेक्शनच्या वेळेसाठीच मर्यादित असणार आहे. वेळ संपल्यानंतर तुम्ही मागच्या सेक्शनमध्ये जाऊ शकणार नाही. ए सेक्शनमध्ये तुम्ही जेवढे काही प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू केले, तुम्हाला असं वाटलं की मी यासाठी नंतर करू शकतो, तर तो 30 मिनिटाचा वेळ झाल्यानंतर तुम्ही परत त्या सेक्शनमध्ये वापस जाऊ शकणार नाही. आणखी यामध्ये काय डिटेल आहेत आणि ते बघून घेऊया. सुरुवातीला हे आता कोणकोणत्या पदासाठी लागू झालेलं आहे ते देखील पाहूया. क्लर्क आणि टायपिस्ट आहे यांच्यासाठी आहे. असिस्टंट लायब्ररीयन आहे, अकाउंटंट आहे, क्लर्क आहे, स्टाफ नर्ससाठी आहे, फार्मासिस्ट, गार्डन सुपरिटेंडंट आहे, ज्युनियर इंजिनियर आहे सिव्हिलचे, जर्नलिस्टची काही पदं आहे, ग्रुप डीची काही वार्ड बॉय आणि आया इत्यादी पदांसाठी काय आहे, तर हे सगळं काही लागू केलेलं आहे ना. आता परीक्षा कशी असणार आहे, सदरील हा एक नमुना आहे. बघा, आता तुमचा 4 विषय आहेत, 4 बॉलर आहेत. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि रिझनिंग. ठीक आहे. हे काय आहे तुमचे 4 तुमचे काय आहेत बॉलर आहे. आणि तुमचा जर टेक्निकल विषय असेल तर हा तांत्रिक विषय तुमचा 5वा बॉलर असणार आहे. ठीक आहे. तर मराठीसाठी तुम्हाला ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी अशा 4ही सेक्शनमध्ये तुम्हाला काय असणार आहे, वेगवेगळे प्रश्न असणार आहे. यामध्ये आता पहिला जो सेक्शन असणार आहे, पहिल्या सेक्शनमध्ये मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि ह्या तांत्रिक विषय सगळेच्या सगळे काय असणार आहे, तुमचे प्रश्न असणार आहे. मराठीचे 3 प्रश्न आहे, तुम्हाला इंग्लिशचे 2 प्रश्न आहे, त्यानंतर जनरल नॉलेजचे 2 आहे, रिझनिंगचे 3 आहे, आणि तांत्रिकवरती तुम्हाला 15 प्रश्न आहे. असे 25 प्रश्न तुम्हाला ग्रुप ए मध्ये असणार आहे. त्यासाठी वेळ तुम्हाला किती असणार आहे, 30 मिनिटाचा वेळ असणार आहे. 30 मिनिटामध्ये हे तुम्हाला काय करायचे आहे, हे जे 25 प्रश्न आहेत हे सोडवायचे आहेत ना. आता हे 30 मिनिटं तुमचे आहेत तोपर्यंत तुमचा पुढचा सेक्शन ओपन होणार नाही. एकदा पुढचा सेक्शन ओपन झाला की तुम्ही मागच्या सेक्शनमध्ये जाऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही जर मार्क फॉर रिव्ह्यू जरी केलेले असेल तरी हे 30 मिनिट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होईल, तुमचा सेक्शन सबमिट होईल. शुकर म्हणा, याच्यामध्ये सध्या कोणताही ग्रुप कट ऑफ नाही केलेला आहे. म्हणजे तुम्हाला या ग्रुपमध्ये म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये जर तुमचा कट ऑफ जर लागला तर प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला एक सर्टन लेवलचा स्कोअर तुम्हाला गेन करावा लागणार आहे, मिळवावा लागणार आहे. त्याच वेळेस तुमचा ग्रुप
बी जो आहे सेक्शन बी आहे आणि डी आहे आणि हे बाकीचे चेक होईल. तर अशा पद्धतीने यामध्ये 25 प्रश्न 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट, 25 प्रश्न 30 मिनिट या अशा पद्धतीचं काय असणार आहे, हे सेक्शन असणार आहे. आता हे जे आहे क्लर्क आणि टायपिस्टसाठी काय आहे, मराठी 766, इंग्रजीचे 6-7-6-6, सामान्य ज्ञान 6-6, म्हणजे 100 प्रश्न 120 मिनिटात सोडवण्यासाठी सेक्शन वाईज तुम्हाला काय करायचं आहे, जायचं आहे. ना आता तांत्रिक जर असेल तर तांत्रिकचे तुम्हाला किती असणार आहे, 10 प्रश्न असणार आहे. ते आपण ठीक आहे, चला ते पण आपण वरती पाहिलं. आता हे कोणकोणत्या पदासाठी आहे तर हे देखील पाहिलेलं आहे. आता शेवटचं पहा, वेळेचं व्यवस्थापन करायला शिका. आता अगोदर कसं होतं की तुम्ही एका झोनमध्ये एका माइंडसेटमध्ये असले की तुम्हाला प्रत्येक म्हणजे तेवढा सेक्शन वाईज म्हणजे प्रत्येक विषयाच्या सेक्शन वाईजच तुम्हाला थोडंसं उत्तर सापडायला थोडंसं सोपं होतं. पण आता काय डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे, भरपूर विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरतात. मग आता आपल्याला चांगले होतकरू आणि फास्ट ॲक्युरेटली स्पीडली काम करणारे लोक जर शोधायचे असेल, सरळ सेवेमध्ये आपल्याला काही पूर्व आणि नंतर काही मुख्य नाही आहे, तर मग जी एकच परीक्षा होणार आहे त्यामध्येच काय करणार आहे की ही डिफिकल्टी लेवल ॲड केलेली आहे. कारण वेळेचं व्यवस्थापन ज्याच्याकडे आहे ना, तर तेच या परीक्षेमध्ये काय होऊ शकतात, सक्सेस होऊ शकतात. मॉक टेस्ट तुम्हाला आतापासूनच काय करायचं आहे, तयारी करायची आहे. रिव्ह्यू फक्त त्या सेक्शनमध्येच असणार आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्मार्ट पद्धतीने तयारी करा. सरळ सेवेसाठी आणि याच्यासाठी आपल्या चॅनलवरती टेस्ट सिरीज म्हणा, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आणि मॉक टेस्ट ज्या तर त्या उपलब्ध आहे, तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. काही दिक्कत डाऊट क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देखील नोंदवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.